दामिनीने तिच्या ताई आणि जिजूला बेडरूममध्ये बघितलं. जिजूने त्यांच्या आणि ताईच्या अंगावर जे काही होतं ते तर बाजूला फेकून दिलं. जिजूने ताईला उचलून बेडवर नेलं आणि नंतर ते सर्व बघून दामिनीला राहावलं नाही. तिने ऑफिसच्या मित्राला फोन करून घरी बोलवलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मागच्या 4 वर्षापासून दामिनी तिच्या ताईकडे राहत होती. दामिनीचे जिजू एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर होते आणि त्यांच्याच ओळखीने दामिनीला पण चांगली नोकरी भेटली होती. दामिनीच्या ऑफिसमध्ये एक मुलगा दामिनीसोबत होता. त्याची आणि दामिनीची एकच पोस्ट होती. तो दामिनीपेक्षा 1 वर्षांनी लहान होता. त्याला दामिनी खूपच आवडत होती. दोघे चांगले मित्र होते. तो मुलगा अनिकेत. काही दिवसांनी दामिनीच्या कानावर ही बातमी आली होती की अनिकेत तिला लाईक करतो. दामिनी अनिकेतला म्हणाली, अनिकेत, आपली चांगली मैत्री आहे तर मैत्रीच राहू दे. अनिकेत दामिनीला म्हणाला, काय झालं, असं का बोलतेस? दामिनी अनिकेतला म्हणाली, मी असं ऐकलं की तू मला लाईक करतो. अनिकेत म्हणाला, हो, मग त्यात काय एवढं? तू खूप आवडते मला. दामिनी, मला प्रेम झालं तुझ्यावर. दामिनी म्हणाली, तुला जर मैत्री ठेवायची असेल तर ठेव. हे मला प्रेम वगैरे काही नाही करायचं. दामिनी अनिकेतजवळून निघून आली. दुसऱ्या दिवशी तर दामिनी अनिकेतला बोललीसुद्धा नव्हती. दामिनी ऑफिसवरून घरी आली. तिचे जिजू आज लवकरच आले होते. दामिनीला तिच्या ताईचा आणि जिजूचा हसण्याचा आवाज येऊ लागला. ते दोघे त्यांच्या बेडरूममध्ये होते. बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. दामिनी बेडरूमकडे गेली आणि तिने बघितलं तिची ताई आणि जिजू रोमॅन्टिक मूडमध्ये होते. दामिनी बघू लागली. जिजूने ताईवर तर चुंबनाचा वर्षाव केला होता. जिजूने त्यांच्या आणि ताईच्या अंगावर जे काही होतं ते तर बाजूला फेकून दिलं. जिजूने ताईला उचलून बेडवर नेलं. दामिनीने तिच्या जिजूला बघितलं आणि ती तर हैराणच झाली होती. दामिनी पहिल्यांदाच असं काही बघत होती. ताई आणि जिजू आता बेडवर होते. दामिनी त्यांना लपून बघू लागली. दामिनी त्यांना बघून तिचे ओठ दाताखाली. तिचा हात आता आपोआप तिच्याच अंगावरून फिरत होता. थोड्या वेळाने जिजू आणि ताई बाहेर आले. दामिनीला बघून तिची ताई म्हणाली, दामिनी, कधी आली तू? दामिनी तिच्या ताईला म्हणाली, आत्ताच आले ताई मी. ताई म्हणाली, बरं, आम्ही बाहेर जात आहोत. आम्हाला यायला थोडा उशीर होईल. ताई आणि जिजू बाहेर निघून गेले. दामिनीने तिचा फोन काढला आणि तिने अनिकेतला फोन केला. दामिनी अनिकेतला म्हणाली, अनिकेत, मी तुला आवडते ना. तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मला आत्ताच भेटायला माझ्या घरी ये. घरी कोणीच नाही. अनिकेत लगेच दामिनीकडे गेला. तो घरी आला आणि दामिनी त्याला म्हणाली, काहीच बोलू नको, मी जसं बोलेल तसंच तू. अनिकेतला घेऊन दामिनी तिच्या जिजू आणि ताईच्या बेडरूममध्ये गेली. जसं तिने ताई आणि जिजूला बघितलं होतं तसंच ती अनिकेतसोबत. अनिकेत तर स्तब्ध झाला होता. त्याला तर काहीच समजेना. काल दामिनी त्याला प्रेमाचं नाही बोलली होती आणि आज तर तिने पूर्ण मर्यादाच ओलांडल्या होत्या. अनिकेतने मनात विचार केला, मिठाई भेटत आहे तर गुपचूप स्वीकारून घेऊ. दामिनी अनिकेतला म्हणाली, आता लवकर आवर, ताई आणि जिजू येईल. थोड्या वेळाने अनिकेत तिथून गेला. त्यानंतर दामिनी आणि अनिकेतचं प्रेम खूपच वाढलं होतं. 2 वर्ष ते दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले होते.
पण नंतर जेव्हा दामिनीने अनिकेतला लग्नाचं विचारलं तर अनिकेतने लग्नाला सरळ नकार दिला होता. अनिकेतचा नकार ऐकून दामिनीला खूप दुःख झालं होतं, कारण तिने अनिकेतला सर्व काही मानलं होतं. अनिकेतने तिचा फक्त वापर केला होता, पण यात दामिनीचीही चूक होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.